हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आपल्या गार्डनमधील प्लांटची व्यवस्थित काळजी घेतो, तरीसुद्धा वातावरणामध्ये झालेल्या बदलांमुळे हिवाळा आणि पावसाळा या ऋतुमानामध्ये असणाऱ्या गारव्यामुळे आपल्या प्लांटला किडी आणि रोग याचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे आपल्या गार्डनमध्ये जर जास्वंदाचं झाड असेल तर तुम्ही अनुभव घेतला असेल की त्या प्लांटवर पांढरा मावा किंवा मिलीबगचा अटॅक जास्त प्रमाणात दिसून येतो. या ठिकाणी सुद्धा हे जास्वंदाचं प्लांट आहे आणि त्याच्यावरती मिलीबगचा अटॅक झालेला आहे. मिलीबगचा अटॅक झाल्यानंतर योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे, कारण याचा अटॅक किंवा प्रादुर्भाव लगेच वाढतो, इतर प्लांटला सुद्धा होतो. त्याचप्रमाणे ज्या प्लांटवर याचा प्रादुर्भाव झाला आहे त्याच्या कळ्या गळतात, फुलं कमी यायला लागतात, फुलं व्यवस्थित उमलत नाहीत, पाने गळू लागतात आणि पूर्णतः झाड खराब होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 100% इफेक्टिव्ह अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने 3 स्टेपमध्ये मिलीबग कसा कंट्रोल करायचा हे शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिली स्टेप्स म्हणजे ज्या फांदीवरती, ज्या पानांवरती किंवा ज्या कळीवरती जास्त प्रमाणात माव्याचा अटॅक झालेला तुम्हाला दिसेल किंवा ज्या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये मिलीबग सॅच्युरेटेड झाले आहेत असे तुम्हाला दिसते, ती फांदी, ती कळी किंवा ते पान आहे ते कट करून टाकायचं. त्यामुळे त्या ठिकाणचा प्रादुर्भाव इतर फांद्यांवरती, इतर पानांवरती पसरणार नाही आणि आपण पुढे जे कंट्रोल मेजर वापरणार आहोत ते सुद्धा इफेक्टिव्ह होतील. स्टेप नंबर 2, यामध्ये आपल्याला हे जे प्लांट आहे ते पूर्णतः पाण्याने वॉश करायचे आहे. अशा प्रकारे स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून तुम्ही फोर्सफुली पानांवरती, पानांच्या खाली, फांद्यावरती, जिथे जिथे तुम्हाला मिलीबग दिसतात अशा ठिकाणी पाणी मारू शकता. पूर्णतः प्लांट आपल्याला व्यवस्थित वॉश करून घ्यायचा आहे. तुमच्या प्लांटवर जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिलीबगचा अटॅक झाला असेल तर तुम्ही ही कुंडी आहे ती आडवी करून सुद्धा हे प्लांट व्यवस्थित धुवू शकता. ही स्टेप सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. अशा पद्धतीने आपण स्टेप्स वाईज जर कंट्रोल केलं तर आपला 100% मिलीबगचा अटॅक आहे तो कंट्रोलमध्ये येतो. त्यामुळे पहिल्या स्टेप्स नंतर ही दुसरी स्टेप सुद्धा करणे खूप गरजेचे आहे. पाहू शकते आपण प्लांट वॉश केल्यानंतर बऱ्यापैकी मिलीबग आहे तो धुवून गेलेला आहे आणि झाड सुद्धा आपलं टवटवीत दिसत आहे. मिलीबग कंट्रोलची थर्ड आणि लास्ट स्टेप्स या ठिकाणी मी स्प्रेइंग बॉटलमध्ये वॉटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा हँडवॉश टाकून घेणार आहे. तुम्ही घरामध्ये वापरत असलेलं कोणतंही हँडवॉश या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी 1 लिटरच्या बॉटलमध्ये आपल्याला जवळपास 1 चमचा हँडवॉश वापरायचा आहे. या ठिकाणी माझी बॉटल थोडीशी लहान साईजची आहे त्यामुळे मी अर्धा चमचा हँडवॉश वापरत आहे. त्यानंतर आपल्याला बॉटल व्यवस्थित हलवून घ्यायची आहे, म्हणजे हँडवॉश आणि पाणी व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यानंतर झाडावरती व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पानं, फांद्या सगळीकडे व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं आहे. पानाच्या खालच्या साईडनी सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं आहे. प्लांटचा कोणताही भाग आपल्याला स्प्रे न करता शिल्लक ठेवायचा नाही, नाहीतर मग ज्या ठिकाणी आपण स्प्रे करणार नाही त्या ठिकाणी जर मिलीबग असतील तर ते परत मल्टिप्लाय होऊन इतर फांद्यांवरती अटॅक करू शकतात. त्यामुळे पूर्ण प्लांटवरती तुम्हाला व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं आहे. लिक्विड जर कमी पडलं तर परत बनवायचं, पण पूर्ण प्लांटवरती व्यवस्थित स्प्रे करून झाला पाहिजे. डिशवॉश स्प्रे केल्यानंतर 3 ते 4 तासानंतर आपल्याला प्लांट आहे ते स्वच्छ पाण्याने एकदा वॉश करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्प्रेइंग बॉटलचा वापर करून सुद्धा आपण प्लांट व्यवस्थित वॉश करून घेऊ शकतो. या ठिकाणी हँड वॉश ऐवजी आपण नीम ऑइल स्प्रे सुद्धा करू शकतो. नीम ऑइल स्प्रे सुद्धा मिलीबगसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. या ठिकाणी मी बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 4 ते 5 थेंब मी नीम ऑइल टाकून घेत आहे. हे नीम ऑइल प्लांटला वापरायचेच आहे आणि याच्यामुळे प्लांटवरती कोणताही निगेटिव्ह परिणाम होत नाही. 1 लिटर पाण्याच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर 1 लिटरसाठी तुम्ही 8 ते 9 थेंब नीम ऑइल वापरू शकता. नीम ऑइल व्यवस्थित बॉटलमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हँड वॉश ज्या पद्धतीने आपण प्लांटवरती स्प्रे केला त्या पद्धतीनेच अगदी व्यवस्थितपणे नीम ऑइलसुद्धा स्प्रे करून घ्यायचं. पानांवरती, फांद्यांवरती, पानांच्या खालच्या साईडनी सगळीकडे आपल्याला नीम ऑइल व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं आहे. नीम ऑइलसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे.
एक प्रिकॉशन मेजर म्हणून म्हणजे आपल्या प्लांटवरती कोणत्याही पेस्टचा अटॅक होऊ नये म्हणून सुद्धा आपण महिन्यातून एकदा आपल्या गार्डनमध्ये जेवढे प्लांट असतील त्या सगळ्या प्लांटवरती नीम ऑइल स्प्रे करू शकतो। सुद्धा अशा प्रकारे 3 स्टेप्स वापरून म्हणजे पहिल्या स्टेप्समध्ये आपण प्रादुर्भाव झालेल्या फांद्या, पानं, कळ्या ह्या कट करून घेतल्या। दुसऱ्या स्टेप्समध्ये आपण पूर्ण जे प्लांट आहे ते पाण्याने क्लीन करून घेतलं, वॉश करून घेतलं आणि तिसऱ्या स्टेप्समध्ये आपण हँड वॉश किंवा नीम ऑइलचा व्यवस्थित प्लांटवरती स्प्रे करून घेतला तर 100% मिलीबग हे कंट्रोलमध्ये येतात। स्प्रे केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्लांट अशा प्रकारे दिसत आहे, अगदी टवटवीत दिसत आहे। पानांच्या खालच्या साईडला सुद्धा कुठेही आपल्याला मिलीबग किंवा पांढरा कुठलाही कीटक दिसत नाही। पूर्ण फांद्या आणि पानं अगदी साफ दिसत आहेत। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।